आपकी अदालतमध्ये जनसुराज पार्टीचे सूत्रधार प्रशांत किशोर यांच्यावर आरोप आहे की हे जबाबदारीपासून पळतात. प्रशांतजी, ही यात्रा तुम्ही काढलीत, पार्टी सुद्धा तुम्हीच बनवलीत, रणनीतीही तुम्हीच बनवाल, लोकांना निवडणूक तुम्हीच जिंकवाल, पण आपल्यावर जबाबदारी नाही घेणार, मुख्यमंत्री नाही बनणार, पार्टीचे अध्यक्ष नाही बनणार. मुख्य काम काय आहे? पार्टी बनवणं तर बाय प्रोडक्ट आहे. सगळ्यात कठीण काम आहे तिथल्या समाजाला जागवणे, समजावणे, तयार करणे, की एक नवीन व्यवस्थेने तुमचं जीवन सुधरू शकतं. तर ती जबाबदारी तर मी आपल्या खांद्यावर घेतली आहे, की पार्टी बनण्याच्या आधी आणि पार्टी बनल्यानंतरही गावागावामध्ये लोकांना जाती, धर्म, कोंबडा भातावरून उचलून वोट करण्याची समजावण्याची जी जबाबदारी आहे, ती प्रशांत किशोरची जबाबदारी आहे. जर लोक तसे त्या आधारावर वोट करतील, तर खूप लायक लोकं निवडून येतील. आणि मी असं नाही मानत, की प्रशांत किशोर बिहारचे एकमात्र लायक व्यक्ती आहेत. बिहारच्या गावागावामध्ये माझ्यापेक्षा जास्त समजदार आणि लायक लोक आहेत. गरज या गोष्टीची आहे की त्यांना एकत्र केलं जावं. यासाठी मी या पक्षाचा नेता नाही. तुम्ही विचारलं की तुमचं पक्षात पद काय? तर पक्षात पद माझं सूत्रधाराचं आहे. मी तुम्हाला तुमची पूर्ण वेबसाईट शोधून काढली. कोण आहेत प्रशांत किशोर, पार्टीमध्ये काय आहे, काय पोझिशन आहे, काय आहे अकाउंटेबिलिटी, काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कुठेही काहीच नाहीये. पार्टी नाहीये ना. पार्टी जेव्हा 2 तारखेला बनेल, तर त्यात तुम्हाला दिसेल की कोणाची काय जबाबदारी आहे. मी आपली जबाबदारी तुम्हाला आधीच सांगून देतोय, की असं नाही होणार की 2 तारखेनंतर मी वेगळं हटून जाईन. 2 तारखेनंतर पण या अभियानाचा मुख्य सूत्रधाराच्या रूपाने मी हे म्हणजे पुढे समजून चालत घ्या, राहीन. निवडणूक जिंकलात, सरकार बनलं. आता त्या सरकारलाच तुम्ही नाही चालवलं, मग जनतेने कोणाजवळ जायचं? नाही बघा, याला घेऊन आम्ही 2 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष पायी चाललो, तर माझं पहिलं लक्ष होतं की बिहारच्या समाजाला समजावून एक पक्ष बनवला जावा. जो पक्ष कोण्या व्यक्ती, कोण्या जाती, कोणीही परिवाराचा नसो, बिहारच्या लोकांचा असावा. त्यात सफलता मिळाली आहे. पहिल्यांदा या देशाच्या इतिहासात मी ऑन रेकॉर्ड सांगतोय, 1 कोटी लोक सोबत येऊन पक्ष बनवत आहेत. असं आजपर्यंत नाही झालं. म्हणजे भाजपासारखा आपल्या पाठ ठोकणाऱ्याच्या संघटनेवाल्या पक्षाचा दावा करणारे लोक बिहारमध्ये भाजपाचे ऑफिशियली 67 लाख मेंबर होण्याचा दावा करतात. आता आम्ही पक्ष बनलो नाही. पक्ष बनल्यावर तुम्ही गर्दी जमा करा, ती वेगळी गोष्ट आहे. 1 कोटी लोक मिळून पक्ष बनवत आहेत. तर हे हे पहिलं लक्ष आहे. आता एक वेळा लक्ष हे झालं. आता माझा मार्चचा आम्हा लोकांचा घोषित प्रोग्राम आहे, की मार्चमध्ये आम्ही लोक पूर्ण बिहारचा येणाऱ्या 10 वर्षाच्या विकासाचा जो आम्हाला लोकांचा आमचं विजन आहे, आपला जो प्रोग्राम आहे, त्याला पब्लिक प्रसिद्ध करू. आणि फक्त बिहारच्या विकासाचा अजेंडा नाही प्रसिद्ध करणार. मी तुम्हाला पुन्हा सांगतो ऑन रेकॉर्ड, बिहारमध्ये 8,500 पंचायत आहेत. प्रत्येक पंचायतीची वेगवेगळी योजना बनवून मार्चमध्ये प्रसिद्ध करू, की या पंचायतमध्ये काय करण्याने मुलांची शिक्षणाची व्यवस्था होईल, या पंचायतमध्ये काय करण्याने 800 ते 1200 नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या पंचायतमध्ये काय करण्याने शेती करणारे लोक खाणाऱ्या शेतीपासून वेगळे हटून कमावणाऱ्या शेतीमध्ये जातील. ही गोष्ट प्रत्येक पंचायतीची बनवून प्रसिद्ध करू. तर माझा आता फोकस काय आहे? ऑक्टोबरपर्यंत हा सगळ्यात चांगल्या लोकांचा एक पक्ष बनावा आणि ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत जेव्हा मी लोकांच्या सोबत आता फिरतोय, तर हा जो अजेंडा आहे विकासाचा, तो कार्यक्रम पूर्ण त्याला बनवून दिला जाईल. मार्चच्या नंतर जेव्हा लोक सोबत बसतील, तेव्हा निवडणूक लढतील. जे लोक निवडून येतील ते निवडतील आपल्यातच. जेव्हा सगळे इतके लायक लोक सोबत येऊन पक्ष बनवतायत, इतके हुशार लोक मिळून 10 वर्षाच्या विकासाचा बघा, अजेंडा बनवून ते बिहारची जनता तर तुमचा चेहरा बघत आहे, तुमचा विजन बघत आहे, तुमचा प्रोग्राम बघत आहे, तुमचं बॅकग्राऊंड बघत आहे. आता ते कोणा दुसऱ्याला बनवून नाही. देतील तर लोक ऍक्सेप्ट नक्कीच कसं बिहारची करतील? जनता माझं काम बघते आणि माझं त्यांना आश्वासन आहे, की मी जेव्हापर्यंत आहे, या पूर्ण अभियानात, याच्या इमानदारीमध्ये, याच्या शुद्धतेमध्ये कमी नाही होऊ देणार. मी त्यांच्या या गोष्टीचा गॅरंटर आहे, की कोणीही चुकीचा माणूस यात नाही घुसणार. जी गोष्ट आम्ही लोक पब्लिकली सांगतोय, त्यावर आम्ही कायम राहू. जर काही चूक होते तर बिहारची जनता माझी मान पकडू शकते. त्यासाठी गरजेचं नाही की आम्ही आमदार बनावं, मंत्री बनावं. बघा राजेशजी, तुम्ही इतक्या दिवसांपासून तुम्ही इतकी मोठी पत्रकारिता केली आहे. जर आम्हाला आमदार खासदार बनायचं असतं, तर देशात कोणता असा पक्ष आहे जो आम्हाला खासदार ना बनवणार, राज्यसभेत ना पाठवेल? कोणी पाठवू शकतं. नाही, यात खासदारकीची गोष्ट नाहीये, एमएलएची गोष्ट नाहीये. बिहारला एक असा मुख्यमंत्री पाहिजे ज्याच्या जवळ एक दृष्टिकोन असावा. मला वाटतं की 243 लोक जे निवडणूक लढतील, त्यात जास्त तर लोक, त्यामध्ये खूप लोकांमध्ये तुम्हाला क्षमता दिसेल. खूप चांगल्या चांगल्या लोकांना मी घेऊन येतो आहे. तुम्ही बघाल अशा लोकांना मी आता घेऊन काही येतोय लोक की म्हणतात की आपलं नाव यासाठी पुढे नाही करू शकत कारण की हे ब्राह्मण आहेत, हे नाही, पांडेजी तर यात आहेत, काय तर मग अडचण आहे? यांना लोकं बघा, वोट हा नाही लोकांचा देणार. भ्रम आहे.
भाऊ, जर मी ब्राह्मण आहे, प्रत्येक माणूस ज्याचा जन्म झाला या देशात कुठल्या तरी जातीचा आहे, तर माझा तर काही जातींमध्ये विश्वास नाहीये. पण माझं नाव आहे प्रशांत किशोर. आता आर-जे-डी सारखे लोक जे जीवनात जातीच्या पुढे काही माहीत नाही, ना मागे ना पुढे, काहीच नाही. तर म्हणतात याचं नाव आहे प्रशांत किशोर पांडे. अरे भाऊ, माझ्या वडिलांचं नाव आहे डॉक्टर श्रीकांत पांडे. माझं नाव आहे प्रशांत किशोर. पांडे ते यासाठी करतात, की ज्याने आपल्या समाजात मेसेज देऊ, की जो गरीब आहे, जो मागास आहे, त्याला म्हणेल की हे सवर्ण आहे. मी खुल्या मनाने म्हटलं आहे, की भाऊ हे सांगा, की नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्या जातीचे आहेत? त्यांच्या जातीची संख्या किती आहे? 2% पेक्षा कमी आहे बिहारमध्ये. ते 18-19 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. तर ब्राह्मणांची संख्या 43, 3-4% आहेत बिहारमध्ये. भाऊ, ज्या समाजातून लालूजी येतात, त्यांची संख्या किती आहे? 15-16% आहे. 15-16% ने तुम्ही बिहार नाही जिंकू शकत. तर तुम्ही कोणत्या एका जातीचे असो, तुम्हाला मोठं सामाजिक राजनैतिक संघटना तर बनवावीच लागेल. फक्त आपल्या जातीच्या आधारावर तुम्ही नाही जिंकू शकत. तर हा एक भ्रम पसरवणे, की भाऊ आमच्या जातीला सोडून, आमच्या परिवाराला सोडून कोणी नाही इथे येऊ शकत बिहारमध्ये. हेच करून तर हे लोक राज्य करतायत आणि मी त्यांना आव्हान देतोय. मी घाबरत नाहीये, पण की जेव्हा जेव्हा तुम्ही ओरडताय. जर तुम्ही मुख्यमंत्री नाही बनणार, पार्टीचा अध्यक्ष नाही बनणार, संयोजक नाही बनणार, तर कोण्या दिवशी झोळी उचलून निघून जाल. मग झालं का? नाही, झो झोळी झो झो झोळी उचलून चाललं जाण्याचा तर रिरोगेटिव्ह देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेऊन ठेवलाय. तर आम्ही तर त्यांच्या डोमेनमध्ये नाही घुसू शकत. मी बिहारमध्ये पुढले 10 वर्ष आपल्या जीवनाचे पूर्ण प्रकारे समर्पित आहे. जेव्हापर्यंत बिहार देशाच्या 10 अग्रणी राज्यांमध्ये सामील नाही होऊन जात, तेव्हापर्यंत तुम्ही मला बिहारच्या बाहेर कोणत्याही जबाबदारीमध्ये नाही बघणार. मी बिहारमध्येच आहे, बिहारमध्येच मरणे संपणे आहे. 10 वर्षात आपलं जीवन 10 वर्षाच्या फ्रेममध्ये जगतोय. 10 वर्ष मी संयुक्त राष्ट्रांसोबत होतो. तिथे चांगलं छान होतं, सोडून दिलं. मग 10 वर्ष जे मी काम करत होतो, ज्याला तुम्ही रणनीतिकार आणि हे सगळं सांगत आहात, प्रबंधक. मग जेव्हा तिथे टॉपवर होतो, तेव्हा ते सोडलं. आता सोडून आपल्या जीवनाचे 10 वर्ष, आता 2 वर्ष झालेत. 8 वर्ष मला अजून तुम्ही द्या, मी तुम्हाला बिहारमध्ये हे करून दाखवीन. आता बघा, जे विरोधी लोक आहेत ते काय म्हणतायत. लल्लन सिंगने म्हटलं, की हा व्यापारी माणूस आहे. आपला माल विकण्यासाठी मार्केटिंग करत आहे. बरोबर गोष्ट आहे. व्यापारी आहे, कोणी चोर तर नाहीये. व्यापारी असणं चोर असण्यासारखं तर नाहीये भाऊ. आपला माल विकायला पाहताय. माल काय विकताय? माझा माल काय आहे? माझा माल आहे, की बिहारचे मुलं अशिक्षित ना राहो. हा माल विकू इच्छित आहे. ठीक आहे, विकू इच्छित आहे. बिहारचे मुलं बाहेर मजुरी करायला न जावे, हा माल विकू इच्छित आहे. आणि विकण्यासाठी गावगाव जात आहे. जसे लोक डोक्यावर गाठोडं घेऊन आपलं सामान विकतात, तसा मी या विचाराला घेऊन गावगाव, घरघर जाऊन विकत आहे, की तुमचा मुलगा शिकावा, तुमचा मुलगा मजुरी न करायला जावा, या विचाराला विकत आहे. काही अडचण नाही. आणि अजून एक आर-जे-डीचे नेता आहेत रामवृक्ष. त्यांनी म्हटलं, की यांचं काम तर नर्तकीवालं आहे. जिथून पैसा मिळेल तिथे नाचायला जावं लागतं. तर आता आता बघा यांच्या गोष्टी. कोणी मला पैसा दिला? बिहारच्या जनतेने. त्यातच बिहारच्या तुम्ही लोकांनी जे 30 वर्ष बिहारला चालवलं, त्याचा परिणाम हा आहे, की बिहारमध्ये 2/3 लोक दिवसाचे ₹100 नाही कमवू शकत. ते बिचारे आपलं पोट नाही भरू शकत. ते आम्हाला पैसे देतील बिहारमध्ये नाचण्यासाठी. जर तुम्हा लोकांनी बिहारला त्या अवस्थेत ठेवलं असतं, बनवलं असतं, जिथे काही पैसे देतात, तर गोष्ट समजली असती. बिहारला तर लुटून तुम्ही उपाशी उघडं बनवून दिलं. कोण पैसा देणार बिहारमध्ये मला? नाचण्यासाठी किंवा गाण्यासाठी? आम्ही तर आपला पैसा लावून आपला हार्मोनियम घेऊन स्वतःच गात आहोत. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? जसं की बिहारमध्ये लालू प्रसाद यादवजींना किंग मेकर असं म्हटलं जातं. तर सर तुम्ही हे टायटल घ्याल का? आणि जर तुम्ही हे घेतलं तर तुमचं विजन काय लालूजी असेल? किंगमेकर कुठे राहिले? ते तर स्वतः किंग राहिले आहेत नेहमी. लालूजी किंगमेकर नाहीयेत. ते काहीच नाही देत दुसऱ्यांना. तुम्ही त्यांच्या आमदारांना जाऊन विचारा, ज्याला मंत्री बनवतात, तर त्यात तेच मंत्रालय देतात, ज्यांच्याजवळ काहीच नसेल. सगळं आपल्याच जवळ ठेवतात हे लोक. यांची ती ताकद नाहीये, यांचं ते कॅरेक्टर नाहीये, की कोणाला काही देऊ शकतील. जे आहे ते सगळं परिवारासाठी आहे. तुम्ही म्हणत आहात की बिहारमध्ये तुमची पार्टी सगळ्या जागांवर निवडणूक लढवेल. यासाठी तुम्ही फंडची व्यवस्था कुठून करणार? आम्ही लोक डिसेंट्रलाइज क्राउड फंडिंगची सगळ्यात मोठी व्यवस्था देशात उभी करत आहोत. जसे 2012च्या आधी तुम्हाला देशात जास्त करून लोकांना हे माहीत नव्हतं, की सोशल मीडिया पण एक माध्यम होऊ शकतं निवडणूक प्रचार करण्यासाठी. तसेच बिहारसारख्या राज्यामध्ये मी एक व्यवस्था उभी करतोय, जिथे घर बसल्या लोक आपल्या मोबाईलच्या माध्यमातून जनसुराजच्या व्यवस्थेला डोनेट करू शकतील. आम्हा लोकांचं लक्ष आहे,
की बिहारच्या 13 कोटी जनतेमधून कमीत कमी 2 कोटी जनतेकडून 2 कोटी लोकांकडून 100 रुपये वर्गणी घेतली जावी बँकांच्या माध्यमाने. जर 2 कोटी लोक 100 रुपये वर्गणी देतील तर जनसुराजच्या खात्यात 200 कोटी रुपये असतील आणि 200 कोटी रुपये 243 विधानसभा क्षेत्रांमध्ये निवडणूक लढण्यासाठी पुरेसे आहेत. आता तुम्ही म्हणाल आधीपासून का नाही हे झालं? आधीपासून यासाठी नाही झालं की एकतर पैसे देण्याची व्यवस्था नाही बनली आहे की कसे दिले जावे, प्लस लोकांमध्ये जागरूकता नाहीये. लोक समजतात नेता आधीपासून लुटून बसले, यांना का पैसा द्यावा. पण जर तुम्ही बारकाईने समजलात की बिहार कितीही गरीब असला, 2 कोटी लोक तर असे जरूर आहेत की 100 रुपये ते देऊ शकतील. आम्ही लोक गावात जाऊन काय म्हणतोय की जर तुम्ही 100 रुपये वर्षाचे द्याल तर तुम्हाला राशन कार्ड बनवण्यासाठी 2,500 रुपये लाच नाही द्यावी लागणार. जर तुम्ही 100 रुपये द्याल तर तुम्हाला इंदिरा आवाससाठी 20,000 रुपये लाच नाही द्यावी लागणार. तुम्हाला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी 1,500 रुपये नाही द्यावे लागणार. आम्ही एकदम टँजिबल गोष्ट, शिक्षण सुधारेल, स्वास्थ्य सुधारेल असं नाही म्हणत. जे तुमच्या खिशातून पैसे लागत आहेत, दाखल खारीज पावती फाडायला 20,000 रुपये नाही द्यावे लागणार. तुम्ही 100 रुपये द्या. तुमच्यासोबत तुमचा नेता असा व्यक्ती असेल जो तुमच्याकडनं हा पैसा नाही तर घेणार. तुमचे असेसमेंट काय आहे? आणि मला वाटेल, कारण तुमचा खूप मोठा मंच आहे, की देशाच्या जनतेने हे पाहावं. येऊन जर तुम्ही माझी मानही पकडाल जेव्हा पक्ष बनेल की हा पैसा बँकांच्या माध्यमातून जनसुराजजवळ आला की नाही आला. बिलकुल लोक देण्यासाठी तयार बसलेत. मला रोज शेकडो लोक हे म्हणतायत, दादा केव्हा सुरू कराल? आम्ही तर द्यायला तयार आहोत. 100 रुपये का नाही देणार? वर्षात 100 रुपये द्यायचे आहेत. 2 कोटी लोकांना द्यायचे आहेत. 200 कोटी रुपये जमा होतील. लढून घेऊ. मी तुम्हाला काय म्हटलं? आम्ही सरस्वतीचे उपासक आहोत. बुद्धी आहे तर लक्ष्मी येईलच.